तर आज बनवले भैयासाठी म्हणजे मोदक. आजचे भैयाच्या मोदक. स्कूलमध्ये मोदक त्याच्या क्लासची टर्न होती, त्याच्यामुळे हे मोदक बनवले. आणि हे शेव काढून पाकात टाकले आणि थोडासा कलर टाकला. ते मोतीचूरच्या लाडूसारखे मोदक बनवले आणि ते आजीकडे भरायला दिले. कारण मी करत होते डबा आणि मग घरातली सर्व कामं उरकून मी हा एक कस्टमरचा विदाऊट अस्टरचा ब्लाऊज स्टिच करून घेतला. आणि त्यांना बाहेर गावाला जायचं होतं, सिंपल साडीवरचा ब्लाऊज होते त्यांचे आणि हे स्टिच करून घेतले. आणि ही माझी साडी आहे आणि याच्यावर मला ब्लाऊज शिवायचं हे राहूनच गेलं. टेलरांचं असंच होतं की दुसऱ्यांचे खूप ब्लाऊज शिवतात, पण स्वतःसाठी शिवायचं म्हटलं का टाईमच भेटत नाही. पण मी त्याच्यावर हिरवा असा मॅचिंग करून हा ब्लाऊज आता ही साडी घालणार आहे. आणि मग मी ही साडीला पिको फॉल करून घेतला, कारण मी शाळेतून मुलं येतील ना, आम्हाला जायचं होतं बाहेर. मग त्यासाठी आता ही साडीला पिको फॉल करून घेते आणि हे दुसरे 2 ब्लाऊज आहे याला हुक लूक लावून तयार करून ठेवून देणार होते. आणि मग हे ब्लाऊज मॅचिंग झालं आहे का नाही मला नक्की सांगा. आणि आम्ही सर्व निघालो हरेगावला, कारण आम्हाला चर्चमध्ये जायचं होतं. ही 9वी होती. आणि मग मी, आजी आणि लेकरांनी शाळेतून आल्यावर इतकी पटपट तयारी केली. कुठं जायचं म्हटलं तर त्यांची तयारी पण खूप पटकन होती. आणि आम्ही 4 वाजताच निघालो. आम्हाला 6 वाजता जायचं होतं, पण आम्ही 1-1.5 तास लवकर निघालो, कारण मला लेसेस घ्यायच्या होत्या. लेसेसचे बंडल घेतले ना तर तेच परवडून जातात. 10 रुपये मीटरनी नाही परवडत तसे. आणि बंडल आपल्याला 50-60 रुपयाला एक घेऊन जातो. आता ह्या नवीन लेसेस आलेल्या आहेत आणि नेटच्या वर्कसारख्या दिसणाऱ्या पण लेसेस आलेल्या आहेत. आणि कस्टमरसाठी हे अस्तर घेतलं. सॅटिनचे अस्तर आहेत हे 3. फ्रॉक शिवायचे आहेत नेटचे, त्याचा पण व्हिडिओ मी नक्की टाकेल. आणि हे अस्तर घेतल्यानंतर आम्ही पोचलो हरेगावला. तर इथे आम्ही दर्शन घेण्यासाठी मिसा करण्यासाठी आलो होतो. 9वी होती. इथे 15 दिवसांनी खूप मोठी यात्रा भरणार आहे. आणि मग याच्यासाठी आम्ही आधीच आलो होतो. आमच्या गावाकडची टर्न होती आणि मग तिथे मिरवणूक निघाली. आणि ही नवसाला पावणारी माऊली आहे आणि खूप लोक पायी येतात चालत अख्ख्या महाराष्ट्रातून. आणि माझं वाचन पण होतं. मग आम्ही वाचन करून मिसा केला पूर्ण. मिसाला नंतरून खूप लोक आले होते शेजारच्या गावावरून, आणि पायी पण याच्यातले खूप लोक आले होते. आणि मी पहिल्यांदाच एवढ्या रात्रीचं मिसाला गेले होते आणि हे पूर्ण मिसा केला. आणि चर्च झाल्यानंतर जेवण होतं. मग आतमध्ये चर्चमध्ये आम्ही जाऊन दर्शन घेतलं. आणि हे चर्च हे मोकळं दिसतंय ना, यात्रेच्या दिवशी फुल भरलेलं असतं. त्याचा पण मी एक ब्लॉग शेअर करेन. आणि त्याला खूप छान वाटलं. आणि अशा प्रकारे आम्ही थोड्या वेळ बसून घेतलं तिथंच. आणि त्याच्यानंतरून आम्ही घरी यायला निघालो मग. आणि हे भैयाने काही फोटो काढले. चला मग, कसा वाटला हा व्लॉग मला नक्की सांगा. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त रहा.